स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. आदिती मॅम मनातल्या मनात म्हणत असतात की आज इतक्या दिवसांनी मला शुद्ध आली तरीही मी इथंच अडकून पडले. मला शांतनू, प्रभाकर, घरातल्या सगळ्यांना भेटायचं आहे, गप्पा मारायच्या आहे. पण पल्लवीचं म्हणणं देखील बरोबर आहे. जर मला घर वाचवायचं असेल तर सध्या तरी मला हे नाटक करावंच लागेल. आणि तेवढ्यातच दरवाजा वाजतो. त्यामुळे आदिती मॅम लगेच नाटक करायला सुरुवात करतात. ते डोळे झाकून घेतात तर विनायक आलेला असतो. विनायक आल्या म्हणतो की आदिती काकू, मी पुन्हा आलोय तुला इंजेक्शन द्यायला. आता एकदा डॉक्टरांना चेकअपसाठी विचारून बोलवायलाच हवं की या विषयाने काकू नक्की कधी मरणार आहे. आणि समजा जर तसं काही होणार नसेल तर मग दुसरा उपाय कुठला आहे, नाही का? कारण तू उठून माझं नाव घेण्याच्या आधी तुझं मरणं तर मस्ट आहे. आदिती मॅमला मात्र प्रचंड भीती वाटत असते. विनायक इंजेक्शन भरतो आणि सलाईनमध्ये इंजेक्शन इंजेक्ट करत असतो. आदिती मॅम डोळे उघडून ते बघतात आणि मनातल्या मनात म्हणतात की पल्लवी अगं काहीतरी कर, बघ मी आता काहीच करू शकत नाही आहे. हा नक्की काय करतोय तेच कळत नाही, प्लीज लवकर ये, हा मला अगं मारून टाकेल. आदिती मॅम प्रचंड घाबरलेल्या असतात कारण त्यांना त्या इंजेक्शनबद्दल काहीच माहीत नसतं. तितक्यातच पल्लवी तिथे येते. पल्लवी दरवाजा उघडते. आदिती मॅम पुन्हा डोळे झाकून घेतात. विनायकसुद्धा घाबरतो. पल्लवी पुढे येऊन विनायकला म्हणते की दादा, तुम्ही नेहमी असं दचकता का? इंजेक्शनच देताय ना, आईंच्या भल्यासाठीच आहे ते. आणि मग विनायक इंजेक्शन सलाईनमध्ये इंजेक्ट करतो. आदिती मॅम मात्र प्रचंड घाबरलेल्या असतात. विनायक म्हणतो की आता लवकरच डॉक्टरांनासुद्धा चेकअपसाठी बोलवणार आहे. पल्लवी म्हणते की हो आपण बोलूयात यावर. तेवढ्यातच विनायकला एक फोन येतो आणि फोन घेण्यासाठी तो बाहेर जातो. विनायक गेल्यानंतर पल्लवी पहिल्यांदा दरवाजा बंद करते. आदिती मॅम डोळे उघडतात आणि पल्लवीला म्हणतात की पल्लवी अगं ते इंजेक्शन, त्या इंजेक्शनमध्ये. पल्लवी म्हणते की हो आई, मला सगळं माहिती आहे, तुम्ही नका काळजी करू. दादा तुम्हाला पॉयझन देण्याचाच प्रयत्न करत होते. पण आता त्यांनी तुम्हाला जे इंजेक्शन दिलं आहे ना, त्यात विष नाही आहे, त्यात विटॅमिन्स आहे. मी बॉटलचे स्टिकरच बदलून टाकले होते. त्यामुळे आता तुम्हाला इंजेक्शन जरी दिलं तरी त्रास होणार नाही. तुम्ही नका टेन्शन घेऊ. नशिबाने हे लवकर लक्षात आलं ते तर एकदाचं बरंच झालं. पण आपण सावध राहायला हवं हे तर नक्की. ते ऐकून आदिती मॅमच्याही जीवात जीव येतो. तर इकडे विनायक त्या डॉक्युमेंटचा लिफाफा हा बॅगेत भरत असतो आणि तेवढ्यात मोठी आई येते. मोठी आई म्हणते की विनायक घाबरतो आणि लगेच मोठ्या आईकडे न बघता दुसऱ्या ठिकाणी जाऊन तो लिफाफा बॅगमध्ये टाकत असतो. विनायक म्हणतो की अगं आई, जरा कॉलेजला जाऊन येतो. मोठी आई विचारते की आणि तो लिफाफा कसला होता जो आता आत टाकला तू? विनायक म्हणतो की अच्छा, तो लिफाफा होय. अगं त्यात काही लेटर्स आहे. अगं आज कॉलेजमध्ये जरा मीटिंग आहे, ते कॉलेजमध्ये जरा नुकसान झालं आहे ना, त्याच्या संदर्भातच बोलायचं होतं. आणि त्याच्याबद्दलच आहेत ते, काय करायचं ते पुन्हा. मोठी आई म्हणते की हो छान बरं का. पण तू यांना दाखवली का ते कागद? म्हणजे आता आपलं ठरलं आहे ना की जे काही करायचं ते तिघांनी मिळून करायचं. पण यांनाही माहीत असलं पाहिजे, कोणापासून काही लपवायचं नाही आहे आपल्याला. नाहीतर तू एक काम करते, मला दे आणि मग मी त्यांना दाखवते. विनायक म्हणतो की नाही आई, हे काही तसे पेपर्स नाही आहेत. म्हणजे हे काय आपलं तसे पेपर नाही आहे, हे नॉर्मल रुटीन आहे. कॉलेजमध्ये पुढे काय करायचं, काय ॲड करायचं त्याच्याबद्दलचे पेपर्स आहे. आणि डोंट वरी, तसं जर काही असलं तर ऑब्व्हियसली मी तुमच्याकडेच येणार ना. बरं आई, मी जातो कॉलेजला, मला उशीर होतोय, मी आल्यावर तुला सगळं सांगतो. असं बोलून विनायक तिथून निघून जातो. मोठी आई मागे विचार करत असते, तुझी ही धडपड कॉलेजसाठी नाही तर मालमत्ता बळकवण्यासाठी चालली आहे. आणि हे मला चांगलंच कळतंय विनायक. तुला काय उड्या मारायच्या त्या मार, पण मी काय तुला यश मिळवू देणार नाही. तितक्यातच पल्लवी तिथे येते आणि म्हणते की मोठी आई, विनायक दादा. मोठी आई म्हणते की आत्ताच गेला तो. पल्लवी म्हणते की चला मग आपणही लवकर निघूयात. आणि मग मोठी आई आणि पल्लवी लगेच तिथून निघतात. पल्लवी आणि मोठी आई एका कॅफेमध्ये हरीशची वाट बघत असतात. परंतु पल्लवीला हे माहीत नसतं की तो हरीश असणार आहे. पल्लवी विचारते की मोठी आई, अजून किती टाईम लागणार आहे? मोठी आई म्हणते की ते बघ आलेच. हरीश तिथे आलेला असतो. तोंडावरचा रुमाल काढल्यावर पल्लवी त्याला लगेच ओळखते आणि म्हणते की तुम्ही? पल्लवी म्हणते की अहो, मी ओळखते यांना, त्या दिवशी गर्ल्स हॉस्टेलमध्ये तुम्हीच होते ना. नंतर कॉलेजमध्ये सुद्धा भेट झाली होती, पण तुमचा रक्ताने चेहरा माखला होता. पण त्या दिवशीसुद्धा तुम्ही नीट सांगितलं नाही, नक्की काय झालं होतं? नक्की कोणी मारलं होतं तुम्हाला? मोठी आई म्हणते की त्याला असे अचानक प्रश्न विचारू नकोस, तो गोंधळून जाईल.
तो इथे कबुली द्यायलाच आलाय. आणि हरीश, मी तुला इथं कबुली द्यायलाच बोलवलंय, त्यामुळे विनायकने तुला कसं जाळ्यात ओढलं ते सविस्तरपणे सांग. अरे बोल काहीतरी, घाबरू नकोस. त्यावर हरीश म्हणतो की काय बोलू बाईसाहेब, काही बोलायला गेलं तर उद्या जिवंत राहणार की नाही माहीतच नाही. ताई, तुम्ही विचारत होता ना कोणी मारलं म्हणून. विनायक सरांनी त्या दिवशी बेदम मारलं होतं मला. त्या मुलींना डांबून ठेवलं होतं, त्या पळून गेल्या म्हणून चिडले होते माझ्यावर. आता जर मी तुम्हाला भेटलो हे त्यांना कळलं ना तर जीवच घेतील माझा. पल्लवी म्हणते की नाही नाही नाही, असं काहीच होणार नाही, तुम्ही ऐका माझं आणि माझ्यावर विश्वास ठेवा. पल्लवी म्हणते की हे बा, तुम्हाला तुमचं नाव येऊन न देण्याची जबाबदारी माझी. आणि तसंही आता कॉलेजला सुट्ट्या लागणार आहे. तुमची दुसरीकडे सोय होऊ शकते, काही टेन्शन नाही आहे. पण आता जे काय आहे ते मला सगळं खरं खरं सांगा. हे बघा, या प्रकरणात तुम्ही कुठेही अडकणार नाही, मी तुम्हाला प्रॉमिस करते. प्लीज काहीतरी बोला. परंतु हरीश बोलायला तयार नसतो. त्यामुळे पल्लवी ओरडून विचारते की हो बोला ना, काय बोलतीये मी. तेव्हा आजूबाजूचे लोक पल्लवीकडे बघू लागतात. मोठी आई पल्लवीला शांत करते. पल्लवी पुन्हा हरीशला विचारते की हो काय विचारते मी. संस्था तुमची आहे ना, इतकी वर्ष काम करता या संस्थेत, मग तुमचंही काहीतरी देणं आहे की नाही. अहो, तुम्हाला कळतंय का की या गोष्टीमुळे शांतनूचं आणि त्या मुलींचं किती नुकसान झालंय. एका गुन्हेगाराला मदत केली आहे तुम्ही. तुम्हाला जर याचं थोडं जरी वाईट वाटत असेल ना तर जे काही घडले ते खरं खरं सांगा. हरीश सांगायला सुरुवात करतो की घरी काही अडचणी होत्या, मला पैशांची गरज होती. विनायक सरांनी त्याच गोष्टीचा फायदा घेतला. त्या दिवशी मला ते भेटले. नंतर घडलेल्या सगळ्या गोष्टी हरीश मोठी आई आणि पल्लवीला सांगू लागतो. हे सर्व ऐकून पल्लवी म्हणते की किती विकृत आहे हे सर्व. तर हरीश सांगत असतो की त्या दिवशी विनायक सरांच्या विरोधात जाऊन मोठ्या बाईसाहेबांनीच मला त्या मुलींना सोडवायला लावलं होतं. तेव्हा पल्लवीला देखील मोठ्या आईच्या बोलण्यावर विश्वास बसतो. पल्लवी म्हणते की बरं मला एक सांगा, विनायक दादांबद्दल आता तुम्ही जे काही सांगितलं त्याबद्दल पुरावे आहेत तुमच्याकडे. हरीश म्हणतो की हो आहे, कारण त्यांनी मला जेवढे कॉल केले तेवढे सगळे मी रेकॉर्ड करून ठेवलेत. मेसेज पण आहेत, मी तुम्हाला कॉल रेकॉर्डिंग आणि मेसेज पाठवू शकतो. हरीश लगेचच पल्लवीला फोटो आणि मेसेजेस पाठवतो. पल्लवी मनात म्हणत असते की आजपर्यंत तुम्ही पडद्याआड माझ्यावर वार करत आलात. आता आणखीच असे भक्कम पुरावे जर माझ्या हाती आले तर कसा तुमचा मुखवटा काढून जगासमोर तुमचा खरा चेहरा आणते ते बघाच. तर इकडे शांतनू जिन्यामध्येच उभा असतो आणि मोठी आई आणि पल्लवी तिकडनं येत असतात. पल्लवी मोठ्या आईला म्हणत असते की अशी कशी अचानक तुम्हाला चक्कर आली, बरं वाटते ना तुम्हाला. कदाचित तुम्हाला उन्हाचा त्रास झाला असेल, तुम्ही एक काम करा, खोलीत जाऊन आराम करा. पल्लवीने अगदी मोठ्या आईचा हात धरलेला असतो. हे सर्व शांतनू बघत असतो. तितक्यात पल्लवीचं लक्ष हे शांतनूवर जातं. ती शांतनूला काही म्हणणार तितक्यात शांतनू तिथून निघूनही जातो. खरं तर शांतनूला खूप राग आलेला असतो. मोठी आई म्हणते की तू जा बरं खोलीत, त्याला समजाव. पल्लवीसुद्धा तिथून निघून जाते. मोठी आई म्हणते की बिचारी किती धावपळ करते, आता उगाच माझ्यामुळे या दोघांमध्ये भांडणं नकोत. तेव्हा काळजी घे रे बाबा. पल्लवी जेव्हा रूममध्ये येते तेव्हा शांतनू म्हणतो की पल्लवी मला काहीही ऐकायचं नाही आहे, मी बघितलं आता. तू त्या बाईला हाताला धरून घेऊन घरात आलीस. चांगलं जमतंय तुमचं. पल्लवी, ती बाई तुला फसवते हे कसं कळत नाही तुला. आपण सर्वांनी तिला ॲक्सेप्ट करावं म्हणून ती तुला अडकवतीये. त्या बाईने काय काय उद्योग केले आठवतंय ना तुला. तूच त्यांची कारस्थानं उघड केली होती ना, आणि मी घराबाहेर काढल्यावर तूच त्यांना घरात परत घेऊन आली होतीस. पल्लवी म्हणते की हो शांतनू, पण तेव्हाची परिस्थिती जरा वेगळी होती. शांतनू म्हणतो की हो तेव्हाची परिस्थिती माहीत होती मला, पण तेव्हाही मला ते पटलेलं नव्हतं. त्यांनी जीव देण्याचा प्रयत्न करू नये आणि आपल्या घराण्याची बदनामी होऊ नये म्हणून मी त्यांना येऊ दिलं. या सगळ्या गोष्टींना काय अर्थ आहे पल्लवी. याचा अर्थ सगळ्यांपेक्षा तुला त्या बाईवर जास्त विश्वास आहे. पल्लवी म्हणते की नाही शांतनू, असं खरंच काही नाही आहे. त्यांना पश्चाताप झालाय की नाही हे मला माहीत नाही. आपण सध्या तो विचार बाजूला ठेवूयात. परंतु त्यांच्यामुळे तुम्हाला केसमधून सुटण्यासाठी मदत झाली हे पण तितकंच खरं आहे ना. शांतनू, त्या खरंच मवाळ झाल्यात आणि त्यांना घरच्यांसाठी खरंच काहीतरी करावं असं वाटतं हे जाणवतंय मला. निदान आपण तेवढं तरी समजून घेऊ शकतो. शांतनू म्हणतो की मला आता काहीही समजून घ्यायचं नाही आहे. ज्या बाईने मला इतके वर्ष फसवलं ती बाई तुला कधीही फसवू शकते. तू फक्त तिच्यापासून सावध राहा, लांब राहा, एवढंच सांगतोय मी. पुन्हा जर तू तिच्याशी बोलताना दिसली तर मी तुझ्याशी बोलणं बंद करेल आणि ही फायनल वॉर्निंग आहे, असं म्हणून शांतनू तिथून निघून जातो. तर इकडे पाणी घेण्यासाठी पल्लवी किचनमध्ये आलेली असते. विनायक गेम खेळत बसलेला असतो. विनायक पल्लवीला म्हणतो की अगं पल्लवी, झोपली नाहीस अजून. ऐक ना, मी मागे तुझ्याकडे आईबाबांचा विषय काढला होता. पल्लवी विचारते की कुठला विषय. मोठी आई त्यांचं बोलणं मागून ऐकत असते. विनायक म्हणतो की मी त्यांना वृद्धाश्रमात पाठवतो असं म्हटलं होतं, त्यामुळे आपलं घर सेफ राहील.
पल्लवीचं लक्षसुद्धा मोठ्या आईवर जातं. पल्लवी म्हणते की हो, तुम्ही म्हणाला होता आणि त्या दोघांचे अर्जही मागून घेतले होते तुम्ही. पण त्याचं काय? विनायक म्हणतो की आता त्याच्याबद्दल विचार करायला हवा ना. शांतनूला बरं वाटल्यावर आपण ह्या विषयावर बोलू असं तू म्हणाली होतीस. आणि आत्ताच ती वेळ आहे, तुला काय वाटतं? पल्लवी, अगं ती माझी आई जरी असली तरी काय लायकीची बाई आहे ना, हे मला चांगलंच माहिती आहे. म्हणजे बघ ना, त्या दोघांना या घरात ठेवल्यानंतर खूपच रिस्की आहे. आईचं वागणं बोलणं सगळंच संशय घेण्यासारखं आहे. कधी कधी त्यांना मला आईबाबा म्हणण्याची सुद्धा लाज वाटते. मोठी आई हे सर्व ऐकत असते, तिला फार वाईट वाटत असतं. पल्लवी, अजून एक गोष्ट म्हणून सांगतो. अगं हे बाबांचं पॅरालिसिस वगैरे झालंय ना, मला तर ते सगळं खोटं वाटतंय. पल्लवी, मला संशय म्हणजे माझी खात्री आहे की ते नाटक करताय. पल्लवी म्हणते की काय दादा, खरंच? अहो काय सांगताय तुम्ही? विनायक म्हणतो की हो, येस. म्हणून तर तुला मी म्हणतोय ना की तू त्यांना परत घरात घेऊन आलीस, ही सगळ्यात मोठी चूक केलीस. पल्लवी, अगं मी जे काही सांगतोय ना त्याच्यावर तुझा माझा विश्वास नाही बसणार, पण मी तुला हे प्रूव्ह करून दाखवतो. पल्लवी विचारते की पण ते कसं करणार? विनायक म्हणतो की पल्लवी, उद्या तू मला थोडंसं कॉपरेट कर. म्हणजे मी बाबांच्या रूममध्ये जाईन आणि काहीतरी महत्त्वाचा टॉपिक काढून मी त्यांच्याशी बोलायला लागेल. तू लगेच माझ्या मागोमागे, आपण त्यांना रेड हँड पकडू. त्यांचं सगळं नाटक उघड करूयात आपण. हे सर्व ऐकून मोठ्या आईच्या डोळ्यात पाणी असतं. मोठी आई तिथून निघून जाते. पल्लवी म्हणते की ठीक आहे दादा, तुम्ही जर म्हणत असाल तर मीही तयार आहे. ते खोटे आहेत हे जर आपल्याला शांतनूंना पटवून द्यायचं असेल तर आपल्याकडेही काहीतरी पुरावा हवा आहे. मग ठीक आहे, तुम्ही हे सर्व प्लॅनिंग करा, मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागेल. शांतनू म्हणतो की उद्या ह्या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावतो की नाही बघच. पल्लवी, थँक्यू आणि गुड नाईट. विनायक तिथून निघून जातो. तर इकडे मोठे काका म्हणत असतात की हा आपलाच मुलगा आपल्यावर उलटेल, असं जर आधी लक्षात आलं असतं तर याला परदेशातून कधी बोलूनच घेतलं नसतं. मोठी आई म्हणते की याला आपण जन्म दिला आणि आता हा घरातून आपल्याला हाकलून देणार आहे. आपला अपमान व्हावा आणि शांतनूने आपल्याला घराच्या बाहेर काढून द्यावं यासाठी तो धडपड करतोय. आणि त्याने हे ठरवल्यावर तो ते करून दाखवणारच. तितक्यात पल्लवी येते आणि म्हणते की असं काहीही होणार नाही मोठी आई. तुमच्यावर ही वेळ येऊ नये म्हणून मी तुमची मदत करेल. मोठी आई म्हणते की पल्लवी, तू आम्हाला मदत करणार खरंच? पल्लवी म्हणते की हो, म्हणजे तुमची दया येते म्हणून आणि माझा तुमच्यावर विश्वास आहे म्हणून नाही. तुम्ही शांतनूंना सोडवण्यासाठी माझी मदत केली आहे, केवळ तेवढ्यासाठी. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मेघना सांगते की डॉक्टर मॅडम आल्यात आदिती मॅमला चेक करण्यासाठी. विनायक म्हणतो की ग्रेट, म्हणजे आदिती मॅमच्या तब्येतीचा स्टेटस काय आहे ते तरी कळेल. मोठी आई पल्लवीला म्हणते की डॉक्टरांनी जर आदितीला तपासलं तर त्यांना कळेल की ती शुद्धीवर आली आहे म्हणून. मग त्यांच्यापासून काहीच लपून राहणार नाही. डॉक्टर सर्वांना सांगतात की ॲक्च्युली मी पेशंटला तपासलं आहे, त्यांचे रिपोर्ट्स देखील आलेत आणि त्यावरून माझं असं लक्षात आलं आहे की आता डॉक्टर काय म्हणतील हे आपल्याला पुढील एपिसोडमध्येच कळेल. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते अक्षय माजूकर, विशाल आहिरे, शैला सुतार, प्रणव पवार, पूजा जाधव, रोशा इंगळे, कुसुम निंबाळकर, शर्मिला भंडारी, तुकाराम पवार, शकुंतला, PhD, अजय वागचौरे, सुमन धेंडे, नीलम जाधव, वैष्णवी रेडकर, पूजा कांबळे, हर्षदा कांबळे, साहेबराव वानखेडे, उद्धव जनार्दन बाचल, अखिल पारित, सीनू अखिल पारित, DJ सुयश, विद्याधर पोते, शोभना मुकुंद कुलकर्णी, श्रेयश गायकवाड, सविता नाईक, रश्मी सालगावकर, कोमल घाटगे, योगेश साळवे, मुकुंद कुलकर्णी, जयश्री सुपेकर, प्रमोद गोलीवार, रेखा वाघमारे, वैष्णवी ढोकणे, गीता मंडलिक, सीनू, श्रद्धा गोलंबडे, निखिल पाटील, महेश भारती, अपर्णा मायेकर, रमा वाडकर, सुरेश सालवी, नीता कीर, वंदना तांबडे, वैष्णवी भावर, अजय वागचौरे, मीना सुसारे, प्रगती रेडकर, अर्चना निंबाळकर, आराधना गजबे, हेमलता पैसे पाळसे, अमिता घोरपडे, शालिनी सालवणकर, अर्चना रामाणी, मुकुंद कुलकर्णी, सीमा भागवत, मुकुंद कुलकर्णी, मोनाली मांडे, रत्ना बागुल, शोभना सानप, विद्या झारे, एकता बुराडे, सलोनी ठाकूर, सीनू, विद्या वर्मा, लीशा हाडकर, रश्मी चंद्रशेखर, ज्योती इंगोले, आदिनाथ जाधव, छाया हिंगाणे, ज्योती बिरीरदार, आदिती भिसे, मुकुंद कुलकर्णी, धनश्री देशमाने, रोशन चौधरी, अमोल कृष्णा कहारे, रोशन हजारे, मानसी तंडेल, योगेश चंद्रशेखर, गीता तोरकर, आनंद केसवानी, रेश्मा भगत, वर्षा डोंगरे, अर्जुन खाडे, साक्षी जोशी,
इंडस्ट्रियल सावंत, सुमन कोथमिरे, बीना परांजपे.